हेवा करणं हे देवाच्या दृष्टिकोनातून मूळ तर चांगलं नाहीये आणि अनेक वेळा आपण हेवा करतो आणि त्या हेव्यामुळं आपल्याला असं वाटतं की काहीतरी चांगलं घडत आहे, परंतु हेवा केला असल्या कारणामुळे त्याचे जे काही दुष्परिणाम आहे ते फार भयंकर जे आहे होत असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि अनेक वेळा हेवा हा माणसाला माणसापासून तोडायचं काम करतो. अनेक वेळा हेवा हा माणसाला माणसाच्या विरोधामध्ये जाऊन माणसाला क्षती होईल किंवा हानी होईल अशा प्रकारचं काम करण्याकरता उकसवत असतो. आणि हेवा करणं हे मूळतः चांगलं नाहीये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला हे समजतं की हेवा करणं हे देवाला आवडत नाही, कारण त्याचे जे परिणाम आहेत ते अतिशय भयानक असतात, तर आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये असलेला हा जो काही स्वभाव आहे जो देवाकडनं आपल्याला प्राप्त झालेला नाही, लक्ष द्या, हेवा हा स्वभाव आपल्याला देवाकडनं प्राप्त झालेला नाहीये, तर हा जो स्वभाव आहे हा सैतानाकडनं आपल्या जीवनामध्ये आलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हा देखील विषय जो आहे तो शिकणार आहे. ठीक आहे, आता आजचा आपला विषय हा आहे हेव्याचे परिणाम येशूच्या आणि आजच्या काळात. लिहून घ्या सर्वांनी, जर काही राहिलं तुम्ही विचारू शकता. आजचा जो विषय आहे, आजच्या विषयाचे नाव आहे हेव्याचे परिणाम येशूच्या काळात व आत्ताच्या काळामध्ये. आता हा विषय शिकण्यासाठी आपण मत्तेचं पुस्तक 27वा अध्याय आणि वचन 18 आपण काढणार आहोत. मत्ते 27वा अध्याय आणि वचन 18 आपण काढू आणि वचन 18 मधून आपण आत्ताचा हा जो विषय आहे सविस्तरपणे शिकणार आहोत. आणि हा विषय शिकत असताना तुम्ही अतिशय बारकाईने हे समजून घ्या की हेव्यामुळं किती भयानक रित्या दुष्परिणामांना जे आहे ते सामोरे जावं लागत असतं. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा हे वचन. कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, हे जे वचन आहे हे आपण वाचत असताना ज्या वेळेला आपण हा संपूर्ण शास्त्र भाग वाचतो, तर ह्या शास्त्र भागामध्ये आपल्याला येशूच्या चौकशी संदर्भात काही गोष्टी त्या ठिकाणी विचारण्यात येत आहे. आणि पिलात ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशू समोर उभा असताना पिलाताला ही गोष्ट कळाली होती, पिलाताला ही गोष्ट ठाऊक होती की जे धार्मिक पुढारी आहेत, जे धार्मिक काय आहे पुढारी आहे, त्यांनी येशूला हेव्याने धरून दिलेला आहे. लक्ष द्या, पहिली गोष्ट, हेवा हा माणसाला धरून देत असतो त्याचं वाईट होण्याच्या अनुषंगाने. आणि आज आपण पाहतो येशूच्या काळामध्ये देखील जे धार्मिक पुढारी होते त्यांनी येशूला धरून दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि आज देखील वर्तमान समयामध्ये आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा हेवा करतो तर आपण नेमकी काय करतो, तर आपण तीच गोष्ट करतो जी येशू संदर्भात झालेली आहे. आपण एखाद्या व्यक्तीला जे आहे त्याचं वाईट व्हावं या अनुषंगातून हेव्याच्या साहाय्याने धरून देत असतो. आणि बघा, ज्या वेळेला आपण वचन वाचतो ना, तर पहिला मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 1 टाका आणि तो लिहा, हेवा लोकांना चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो. पहिला मुद्दा लिहा, त्याच्यामध्ये पुढे लिहा, हेवा लोकांना चुकीचे निर्णय घेण्यास प्रवृत्त करतो. आता बघा, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीचा हेवा करतो, ठीक आहे, आता कोणत्या कारणामुळे आपण त्याचा हेवा करत आहोत हे आपल्याला माहिती आहे. आता हा विषय सर्व खोलवर आपण जे आहे शिकणार नाही, परंतु एक तुम्हाला सखोल जे काही अंडरस्टँडिंग व्हावी
यासाठी आपण हा विषय सविस्तरपणे काय करत आहोत, मुद्देवाईज शिकत आहोत. आता ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीचा हेवा करतात, त्यावेळेला त्या व्यक्तीचा हेवा तुम्ही कोणत्या कारणामुळे करत आहे हे तुम्हाला माहिती असतं. मग आता तो हेवा जो आहे ना, तो तुम्हाला त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये चुकीचे निर्णय घेण्याकरता प्रवृत्त करत असतो, हे समजणं फार गरजेचं आहे. आणि आज आपण वर्तमान समयामध्ये ज्या वेळेला लोकांच्या जीवनाचं अनुकरण करतो किंवा ज्या वेळेला आपण लोकांच्या जीवनाचं अवलोकन करतो, त्यावेळेला आपण पाहतो की अनेक लोक हे हेव्याने भरलेले असल्या कारणामुळे त्यांनी त्यांच्या सोबत्यांचं अतिशय वाईट केलेलं आहे आणि त्या हेव्याने त्यांना वाईट करण्याकरता उकसवलेलं आहे. आता पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 27वा अध्याय आणि वचन 18 वाचतो ना, तर त्या ठिकाणी धार्मिक नेत्यांनी येशू निर्दोष असतानाही त्याला पिलाताच्या हाती जे आहे शिक्षा भोगण्यासाठी धरून दिलेलं होतं. लक्षात, पिलात ज्या वेळेला येशूची चौकशी करत होता त्यावेळेला पिलाताला हे आढळून आलं होतं की येशू हा निर्दोष आहे. पिलाताची जी पत्नी आहे ती देखील पिलाताला अतिशय स्पष्टपणे येशू संदर्भात काही महत्वाची गोष्ट जी आहे ना ती सांगताना आपल्याला ह्याच वचनात जे आहे ते दिसून येते. बघा, कोणीतरी वचन 19 वाचा. वचन 19, त्या ठिकाणी पिलाताची पत्नी पिलाताला येशू संदर्भात काहीतरी महत्वाची गोष्ट सांगत आहे. कोणीतरी वाचा ते वचन. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या स्त्रीने त्यास असा निरोप पाठविला की त्या धार्मिक मनुष्याच्या कामात तुम्ही पडू नका, कारण आज स्वप्नात त्यांच्यामुळे मी फार दुःख भोगले आहे. व्हेरी गुड. आता बघा, पिलाताच्या पत्नीला येशू विषयी कोणती गोष्ट समजली आणि तेही स्वप्नामध्ये. ती गोष्ट ह्या ठिकाणी ह्या वचनात नमूद केलेली आपल्याला पाहायला भेटते आणि ती पिलाताला म्हणत आहे की तो जो पुरुष आहे तो नीतिमान आहे, तो जो पुरुष आहे तो धार्मिक आहे, तो जो पुरुष आहे तो चांगला आहे. आणि ज्या वेळेला पिलाताने त्याची चौकशी केली त्यावेळेला पिलाताला देखील ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या समजून आलेल्या होत्या. बघा, ज्या वेळेला आपण हा वृत्तांत पूर्ण वाचतो ना तर त्यावेळेला पिलात स्वतः अतिशय महत्वाची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात बोलताना आपल्याला दिसून येत आहे. आणि पिलात स्वतः ही गोष्ट मान्य करत आहे की मला त्याच्या ठाई काही एक दोष जो आहे तो आढळला नाही. आता लक्ष द्या, अनेक वेळा हेवा जो आहे ना, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीविषयी करत असतो तर तो हेवा आपल्याला त्या व्यक्तीविषयी चुकीचे निर्णय घेण्याकरता प्रवृत्त करत असतो. आणि ह्या ठिकाणी हे जे धार्मिक पुढारी आहेत, धार्मिक नेते आहेत ना, ह्यांच्या ठाई हेवा होता आणि त्या हेव्याने त्यांना उकसवलं अशासाठी की त्यांनी येशूचं वाईट करावं. आणि बघा, त्यांनी वाईट करण्याच्या अनुषंगाने येशूला जे आहे ना धरून दिलेला आहे. हेवा हा कधीही चांगल्या गोष्टी करत नाही. हेवा हा नेहमी लोकांचं नुकसान जे आहे ते करत असतो. हेवा हा नेहमी लोकांना त्रास देण्याच्या अनुषंगातून जे आहे ना कार्य जो आहे तो करत असतो. आणि मग आपण ज्या वेळेला पवित्र शास्त्र वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे प्रेषितांचं पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 9 ज्यावेळेस आपण वाचतो, प्रेषित 7वा अध्याय आणि वचन 9 ज्यावेळेस आपण वाचतो ना तर त्या ठिकाणी हेव्या पोटी भावांनी भावाला धरून दिलं. आणि बघा ते वचन आपण वाचू, 7वा अध्याय 9 वचन वाचा. नंतर कुलाधिपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिस्र देशात विकून टाकले, पण देव त्यासह होता, त्याने त्यावरील सर्व संकटातून त्याला सोडविले. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की योसेफाचे जे भाऊ आहे त्यांच्या मनामध्ये त्यांचा भाऊ योसेफ याच्या प्रती हेवा होता आणि त्या हेव्यापोटी त्यांनी आपला भाऊ योसेफ याला मिस्रामध्ये विकून टाकलं, त्याचं वाईट व्हावं या अनुषंगाने.
त्याचं वाईट व्हावं या अनुषंगाने आपण पाहतो की भावाने भावाला विकून टाकलं. म्हणजे विचार करा, हेवा हा आपल्याला आपल्या भावाप्रती आपण त्याचं वाईट करावं या अनुषंगाने आपल्याला उकसवत असतो आणि आपण उकसवला जातो आणि त्याप्रमाणेच भावाच्या जीवनामध्ये आपण करत असतो. पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण बारकाईने वाचतो ना, तर आपल्याला पवित्र शास्त्रातून अतिशय स्पष्टपणे हेव्या संदर्भाची खोलवर जी काही माहिती आहे ती प्राप्त होत असते. आणि बघा, आज देखील वर्तमान समयामध्ये हेवा हा लोकांच्या जीवनातून लोकांचा नाश व्हावा या अनुषंगाने काम करत आहे. तुम्ही जर एखाद्या ऑफिसमध्ये जर कामाला असाल आणि तुम्ही जर चांगलं काम करणारे लोक असाल, तर तुमच्या सोबतीचे लोक हे तुमच्या चांगल्या कामामुळे तुमचा हेवा करू लागतात आणि ते इतका हेवा करतात की तुमची बदनामी तुमच्या अधिकाऱ्यांपर्यंत करायचं ते ठरवतात आणि ते करतात देखील. हेवा हा जर येशूच्या काळामध्ये, हेवा हा जर योसेफाच्या काळामध्ये कार्य करत होता, तर तो आताच्या वर्तमान समयामध्ये देखील कार्य करत आहे. आणि त्याचं जे कार्य आहे ना, ते आपल्याला पाहायला भेटतं की जास्तीत जास्त लोकांना समस्येमध्ये टाकणं, जास्तीत जास्त लोकांना त्रास देणं, जास्तीत जास्त लोकांविषयी वाईट गोष्टी ज्या आहेत त्या उभ्या करणं, हे काम हेवा करत असतो. आणि म्हणून देवाचे लेकर या नात्याने आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की हेवा हा आपल्याला लोकांविरुद्ध चुकीचे निर्णय घेण्याकरता उकसवत असतो आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये हेव्याला मुळी स्थान देऊ नये. येशूच्या जीवनामध्ये येशूने हेवा कधीही केला नाही, योसेफाने कधीही हेवा केला नाही. लक्ष द्या, हे एक चांगलं एक्झाम्पल आहे आपल्या समोर, एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे की ह्या लोकांनी जीवन जगत असताना विदाऊट हेव्याचं जीवन जगलं. कारण यांना माहिती होतं की हेवा हा आपल्या द्वारे इतरांचं नुकसान जे आहे ते करत असतो. यांना माहिती होतं की हेव्याच्या द्वारे कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी ह्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून यांनी यांच्या जीवनामध्ये हेव्याला स्थान दिलेलं नव्हतं. आणि म्हणून आपण देखील आजच्या संध्याकाळच्या वेळेला हा विषय शिकत असताना जर आपण एखाद्या व्यक्तीप्रती हेव्याने भरलेलो असेल, तर तो हेवा त्या व्यक्तीकरता त्रासाचं कारण ठरतो आणि आपल्याकरता देखील तो विषय हा तितक्या त्रासाचा आहे जितका समोरच्या व्यक्ती करता आहे. आणि म्हणून हेवा करणं आपण सोडून दिलं पाहिजे. जर भाऊ भावाचा हेवा करत असेल, बहीण भावाचा हेवा करत असेल, भाऊ बहिणीचा हेवा करत असेल, पती पत्नीचा हेवा करत असेल, पत्नी पतीचा हेवा करत असेल, शेजारी शेजारीचा हेवा करत असेल, कामावरती एकमेकांचा हेवा, लक्ष द्या, हेवा मुळात चांगला नाहीये. हेवा चांगला नाही. आणि म्हणून आपल्याला जागरूक राहणं फार गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या भागामध्ये जागरूक राहायचं आहे, तर आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी हेवा करणारा व्यक्ती आहे किंवा नाही, आणि जर असेल तर मग आपल्याला हेवा काढण्याच्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहून घ्या.